तर या ठिकाणी नाशिकमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची आज संयुक्त प्रचार सभा आहे। राज ठाकरे सभास्थळी दाखल झालेले आहेत। अगदी काही वेळातच आता राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची ही तोफ धडाडणार आहे। लोकशाही मराठीवर ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये आज ठाकरे बंधूंची संयुक्त सभा आहे। ठाकरे बंधू आज काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। राज ठाकरे त्या ठिकाणी सभास्थळी आता पोहोचलेले आहेत। अगदी काही वेळातच ठाकरे बंधूंची ही तोफ धडाडणार आहे। नाशिकमध्ये आज ठाकरे बंधूंची ही जाहीर अशी संयुक्त सभा आहे। राज ठाकरे या सभास्थळी आता दाखल झालेले आहेत। राज ठाकरे काय बोलणार, उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे नाशिककरांचं लक्ष आहे, राज्याचं लक्ष आहे। ठाकरे बंधूंची आज ही संयुक्त सभा नाशिकमध्ये होतीये। मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पक्ष आपला ठाकरे आपले ठाकरे मान शान ठाकरे पक्ष आपला ठाकरे आपले ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। तर ठाकरे बंधूंची नाशकात संयुक्त सभा आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, कसा उत्साह पाहायला मिळतोय त्या ठिकाणी आता? अगदी खरं तर आज ठाकरे बंधूंची आज संयुक्त सभा जी आहे ती नाशिकमध्ये पार पडते। यासाठी जर आपण बघितलं असेल तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर हे सभास्थळी दाखल झालेले आहे। आणि सुरुवातीला खरं तर महापुरुषांच्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन केलेलं आहे। खरं तर नाशिक महानगरपालिकेचा प्रचाराचा रणसंग्राम हा सुरू झालेला आहे आणि या प्रचाराचा शुभारंभ ठाकरे बंधूंकडून नाशिकमध्ये करण्यात येत आहे। एकूणच महापालिका निवडणुकांचं रणशिंग जे आहे ते ठाकरे बंधूंकडून या ठिकाणी पुकारण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर आजच्या सभेमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून बघितलं असेल तर राज ठाकरे यांनी जे अनेक डाटा जो आहे तो माझ्याकडे सेव्ह असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे काय पोलखोल करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कृपा महेश, कोणकोणते मुद्दे आज हे ठाकरे बंधू मांडू शकतात अशी शक्यता आहे? महेश, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क आपल्या प्रतिनिधींशी तुटलेला आहे। मात्र आता ठाकरे बंधू सभास्थळी दाखल झालेले आहेत। ठाकरे बंधूंचं या ठिकाणी नाशिककरांकडून हे स्वागत करण्यात येत आहे। आज ठाकरे बंधूंची नाशकात ही संयुक्त सभा होतीये। तर मोठी गर्दी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी केल्याचं पाहायला मिळतंय। आज ठाकरे बंधूंची ही मुलुख मैदानी तोफ नाशकात धडाडतीये।
ठाकरे बंधू आता कोणते मुद्दे या सभेत बोलणार याकडे मात्र नाशिककरांसह राज्याचं लक्ष आहे. ठाकरे बंधूंची ही संयुक्त सभा. ठाकरे बंधू खरं तर अनेक वर्षांची ज्या कार्यकर्त्यांना ज्या समर्थकांना प्रतीक्षा होती ते ठाकरे बंधू अखेर एकत्र आले. त्यांची युती झाली. महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात ठाकरे बंधू एकत्रित उतरल्याचं हे पाहायला मिळतंय. आज त्यांची ही संयुक्त अशी दोघांची एकत्र जाहीर सभा आज नाशकात होतीये. श्री उद्धव साहेब ठाकरे व राजसाहेब ठाकरे व आदरणीय संजय राऊत साहेब यांना मी विनंती करतो तर त्यांनी शिवसेना व नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वचननाम्याचं प्रकाशन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तर या ठिकाणी नाशिक महापालिका वचननामा या ठिकाणी जाहीर करण्यात येतोय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या हस्ते हा वचननामा आता जाहीर झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात ठाकरे बंधू नाशिककरांना संबोधतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.